गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ महाराजांच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्याला भक्तांचा महासागर। गहिनीनाथ गड, तालुका पाटोदा, जिल्हा बीड। वारकरी संप्रदायाचे तेजस्वी सूर्य वैराग्यमूर्ती श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या 50व्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त गहिनीनाथ गडावर भाविक भक्तांनी मोठ्या श्रद्धेने हजेरी लावली। बाबांच्या चरणी नतमस्तक होत राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांनी भक्तिमय वातावरणात सहभाग नोंदविला। या सोहळ्यादरम्यान राज्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांशी मंगलमय व प्रसन्न वातावरणात प्रेमाचा संवाद साधण्यात आला। संत वामनभाऊ महाराज आणि संत भगवान बाबा यांनी सुरू केलेली सप्ताह सोहळ्याची परंपरा आजही अखंडपणे सुरू असून मुंबई, पुणे, नवी मुंबई यासारख्या महानगरांमध्येही सप्ताह सोहळे नियमितपणे आयोजित केले जात आहेत। समाज आजही या थोर संतांच्या शिकवणुकीनुसार वाटचाल करत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले। राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गहिनीनाथ गडाच्या विकासाचा कायापालट सुरू असून यामुळे वारकरी संप्रदायाचे आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहेत असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या पावन प्रसंगी मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज, महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन व वातावरणीय मंत्री पंकजाताई मुंडे, आमदार धनंजय मुंडे, आमदार सुरेश अण्णा धस, आमदार मोनिकाताई राजडे, माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर, माजी आमदार भीमराव धोंडे, श्री बाळासाहेब मुरकुटे, युवा नेते योगेश क्षीरसागर, त्रिविक्रमानंद शास्त्री महाराज, जिल्हा अध्यक्ष शंकर देशमुख यांच्यासह हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे। इतकंच अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।